बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या निदर्शनाखाली महानगरपालिकेचे नागरिकांकडे झालेल्या कामांचे दुर्लक्ष शहर उपाध्यक्ष सोहेल बागवान यांच्या निदर्शनास आल्याने बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाने किसान नगर रब्बानगर येथील गेल्या 15 ते 20 वर्षांपासून नागरिकांना रस्ते, पिण्याचे पाणी व लाईट व्यवस्था यामुळे होत असलेल्या नागरी सुविधांच्या कमतरतेमुळे व त्या अभावामुळे त्रासाला कायमस्वरूपी मुक्तता मिळणे यासाठी संघटनेच्या वतीने दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष अहद काजी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष माजिद बागवान, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इस्माईल बागवान, अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष रोजी बागवान, शहराध्यक्ष कीर्तिपाल घोडकुंबे, शहर महिला अध्यक्ष लैला अष्टूळ, शहर उपाध्यक्ष सोहेल बागवान, शहरी युवक अध्यक्ष रितेश अष्टूळ, युवक उपाध्यक्ष सूर्यकांत पाटील, शहर युवक सचिव राज लवटे व इतर कार्यकर्ते यांच्या समवेत महापालिका उपायुक्त मोरे साहेब यांना वस्तुनिष्ठ परिस्थितीसह निवेदन देण्यात आले। त्यावेळी त्यांनी सादर निवेदनावर व नागरिकांच्या होणाऱ्या हाल अपेक्षावर योग्य ती कारवाई करून समस्या निवारण करण्याचे आश्वासनही दिले। आज आम्ही महानगरपालिकेमध्ये उपस्थित आहे। आम्ही महाराष्ट्र बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे आलो आहोत। कारण एक विषय असा होता की गेल्या 10-15 वर्षापासून किसान नगर अक्कलकोट रोड येथील आहे ना नागरिकांचे लई त्रास होत होते। येथील नागरिकांना रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती। कारण लाईन आहे, मेन लाईन आहे, 400 ते 500 फूट लांबपासून त्यांना पाण्याची मोटर लावून पाईप टाकून पाण्याची गैरसोय होत होती। त्या विषयाबाबत आम्ही आहे ना गेल्या एक 2-3 महिन्याखाली जनता दरबारमध्ये एक निवेदन दिलता। तर त्या निवेदनावर आहे ना त्यांचं काय निकामाला प्रतिसाद भेटला नाही। त्या संदर्भात आम्ही आता सगळे बहुजन हक्क संघटनेचे संस्थापक दयानंद बनसोडे, मी सोहेल बागवान, बहुजन हक्क अभियान संघटनेचा शहर उपाध्यक्ष, शहर अध्यक्ष ते कीर्तिपाल ते घोडकुंडे व बाकी इतर कार्य अध्यक्ष सगळे आम्ही इथं उपस्थित होतो। कारण निवेदन द्यायचं होतं म्हणून आज निवेदन देण्यात आलेलं आहे। तर आम्हाला उपायुक्तांनी सांगितलं आहे की जे काय आहे तुमचं निवारण 2 ते 4 दिवसात तुम्हाला कळवण्यात येतील म्हणून। कर वसुली करत आहे, पण मूलभूत सुविधा तिथे ना की बराबर असल्यासारखं आहे। ओपन ड्रेनेज आहे, पिण्याच्या पाण्याच्या लाईनी नाहीत, लाईटी नाहीत, रस्ता नाही, लोकांचा हाल व्हावा लागला आहे। तरी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे असे निवेदन आम्ही मोरे साहेबांना आज उपायुक्त यांना दिलेलं आहे। त्यांनी आश्वासन दिले सदर प्रकरणाचा लवकरात लवकर मार्गी लावण्याचं।